युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली, युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली आणि सगळ्या 14 विषयातली गोल्ड मेडल विठ्ठल मिळाले. 14 विषयातली माहिती तुम्हाला. आणि आमचा राजू 1 2 3 नाही 100 मार्कांनी मागे. तुमच्यातला कोणी पुढच्या बॅचला कधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजोगाई लागला ना, त्याला माझं चॅलेंज आहे की त्या डीन ऑफिस मध्ये एकाच माणसाची नाव आहे ज्याच्यावर 14 गोल्ड मिळाले. एकाच माणसाची नाव, ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा, त्याला खूप मोठं बक्षीस मी देणार आहे. मला तो एक पॉईंट तुम्हाला सांगायचा मित्र, ठरवलं ना इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. इम्पॉसिबल असं काहीच नाही. ठरवलं ना, एकदा ठरवलं करायचं आपण, ते असं सळ झालं पाहिजे. करायचंच असं झालं पाहिजे, मग ते बरोबर होतं. आणि एक शोध लागला. काय शोध लागला माहिती आहे? की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध लागला की पुस्तकं पाठ केली माणूस हुशार होतो. तुम्हाला ना कसं एक छोटं उदाहरण सांगतो. 5 मिनिटं माझ्याकडे आहेत. एक छोटं उदाहरण सांगतो. आमच्याकडे कसं असतं ना, MBBS झालं की इंटर्नशिप नावाची गोष्ट असते. इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला 2-2 महिने पोस्टिंग करायची असते. मेडिसिनला 2 महिने, सर्जरीला 2 महिने, डोळ्याच्या बघायला 15 दिवस वगैरे अशी पोस्टिंग असते. रोटेटरी पोस्टिंग असते. तर मेडिसिन मध्ये ना डॉक्टर ND कुलकर्णी नावाचे एक अत्यंत रिस्पेक्टेड टीचर होते. डॉक्टर ND कुलकर्णी. त्यांना असा जाड भेंगाचा चष्मा होता. त्या चष्म्यातून असे बघायचे ना ते असे की समोरचा माणूस जळालाच पाहिजे. एकदम काडीपडा होते ते, अशी तिकी काडी होती, पण अशी भीती वाटायची माणसात मला काय सांगून काय नाही. त्या मिनिटला मी जॉईन झालो. असंही मेडिकलमध्ये जरा शिक्षकाची खूप भीती जास्तच वाटते. मी जॉईन झालो आणि मग तिथे नियम कसा असतो की इंटर्नचा मुलगा, इंटर्नशिप करणारा म्हणजे त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात ज्युनियर असतो. कारण त्याच्यात कसं असतं, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, रेसिडेंट आणि पुन्हा हा इंटर्न, म्हणजे ही श्रृंखला सगळ्यात ज्युनियर. मी जॉईन झाला, मी काय करायचं असतं, बॉस आले कुठून टाकायचं, बसमध्ये बसायचं, बॉस सांगते लिहायचं, असं माझ्याकडे काम होतं. बॉस आले, बसले आणि आमची उघडी सुरू झाली. मी उभा राहिलो होतो. उघडीमध्ये उभा राहिलो होतो. बॉस सांगत होते, मी लिहित होतो. एक पेशंट आहे ना, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की सर्जरीचा ज्याला सर्जरीचा आजार आहे तो सर्जरी विभागाला जातो, ज्याला मेडिसिनचा आजार आहे तो मेडिसिनला जातो, डोळ्याला जातो, असं तिथं विभागणी केलेली असते. त्यासाठी एक माणूस असतो. एक सर्जरीचा पेशंट आमच्याकडे येत होता. आमच्या मेडिसिनला येत होता. मी पाहिला असा एक पेशंट यायला लागलाय. मला राहवलं नाही. मी काय म्हणालो, आधीच आमच्याकडे खूप गर्दी होती. मी काय म्हणालो, बॉस बसलेले होते. मी म्हणालो, सर हा सर्जरीचा पेशंट आपल्याकडे कसा येतोय, असं बोलून गेलो. ऍक्च्युली ज्युनियर माणसाने बोलायचं असते, मला माहितच नाही. आमची सगळी सिनियर पोरं म्हणजे रेसिडेंट डॉक्टर मला म्हणाले, विठ्ठल कसं बोलतो, चुप. मी चुप, एक शब्द बोललो. आपलं चुकलं म्हणजे त्या सरांनी पुन्हा माझ्याकडे चष्मा तसं जोरात पाहिलं. बसलो शांतीने. बघा, तो पेशंट आला, टेबलवर घेतला, सरांनी पाहिलं, सगळं तपासून पाहिलं. पुन्हा सरांनी चष्मा माझ्याकडे पाहिलं. मी आपलं असं झालो आणि मला म्हणाले, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही दरवाजात कसं कळलं तुला की हा पेशंट मेडिसिनचा नाही, हा सर्जरीचा आहे? कारण सरांनी पाहिल्यास त्याला अपेंडिक्स निघाला होता. मी म्हणलं, सर अहो त्याने कमरेला असा हात लावला होता उजव्या ह्याच्यामध्ये इथं आणि असा लगडत चलत होता. मला पुस्तक तोंड पाठ आहे ना, त्याच्यावर मला आधीच कळलं की हा पेशंट सर्जरीचा मेडिसिनचा नाहीये. पुस्तकची लाईन पाठ आहे मित्र, लाईन. काय म्हटलं मी, पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. हा शोध लागला. हा शोध इथपर्यंत नाही संपला मित्र, इथपर्यंत नाही संपला. आज जसा इथे उपस्थित आहे ना, तसा असं खूप कमी देश असते ज्या देशात मी गेलो नाही. आता एवढ्या देशभरात जातो, दरवर्षी किती देशात जातो याची गणता नाहीये. आणि प्रत्येक देशामध्ये विठ्ठल लहानेला फॅकल्टी म्हणून बोलवतात. फॅकल्टी हा शब्द ऐकायला खूप अडचण जाते, कारण आमच्या विषयाचा फॅकल्टी होण्यासाठी 70 वर्ष वय लागतं. माझ्या 35व्या वर्षापासून फॅकल्टीमध्ये जातो. माझ्या वयाच्या 35व्या वर्षापासून फॅकल्टीमध्ये जातो. आणि इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द असा असतो माहिती आहे का? इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात एका माणसाला बोलवायचं आहे, कारण तो इथं बसलेला प्लास्टिक सर्जनला काहीतरी नवीन ज्ञान देणार आहे. त्याला खूप बाप लागतं. आणि तिथं मी जातो आणि लोक मला बोलवतात. का माहित आहे? डॉक्टर विठ्ठल लहाने फार हुशार डॉक्टर आहे. कोणी मी कसं सांगू हुशार आहे का नाही? आता सिद्ध झालं ना, हुशार आहे. आता मी कुणाला सांगत नाही हुशार नाही, तुम्हाला मी सांगितलं. मला पॉईंट सांगायचा मित्र की पुस्तकं पाठ करायचं मला हुशार होतं. त्याचा पुढचा विषय तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोलत होतो की माझ्या ओपडीमध्ये मी एकदाच असे 20 पेशंट घेतो. माझ्याकडे CCTV आहे बाजूला बसलेला माझ्या समोर. मी त्या CCTV मध्ये पेशंटची एंट्री होताना वगैरे 1-1 सेकंद 2-2, 3-3 सेकंद बघत असतो. कधी समोर सरळ बघतो एंट्री होताना. 3 सेकंदात मला कळतं या पेशंटला काय झालंय. 3 सेकंदात मी त्या पेशंटला तपासतो, त्याला त्याची नाडी बघतो, कारण पेशंट